नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा 2 शब्द भाग 1। आजोबा, मिलिंदाच्या या हाकेला उत्तर मिळाले नाही। असे सहसा होत नसे। त्याला वाटले आराम खुर्चीत पडल्या पडल्या आजोबांना झोप लागली असावी। हळूच चवड्यावर चालत तो त्यांच्या जवळ गेला। तरीही आजोबा हलले नाहीत, बोलले नाहीत। त्यांच्या मांडीवर एक पुस्तक पडले होते। ते उघडे होते, मात्र ते पाहत होते समोर एका मोठ्या फोटोकडे। मिलिंदाला त्या फोटोतली आपली आई काही केल्या आठवत नसे। आजोबांचे डोळे उघडे होते। त्यांचे विचित्र पाहणे बघून मिलिंदला कसेशेच झाले। दर सोमवारी आजीबरोबर तो बाबुलनाथाच्या देवळात जाई। तिथे बसलेल्या एका आंधळ्याच्या थाळीत आजी 1 पैसा टाकी। प्रत्येक वेळी तो त्या आंधळ्याच्या डोळ्याकडे पाहत राही, कुतूहलाने पण मनातल्या मनात भयभीत होऊन। मग त्या अनामिक व्यक्तीने त्याचे मन काजळून जाई। आजोबाकडे पाहता पाहता त्या आंधळ्याच्या डोळ्यांची आठवण त्याला झाली। दादांनी पुस्तकाबरोबर डोळेही मिटले। थकलेल्या म्हाताऱ्या हमालाने हुश्श करावे तसे त्यांनी श्रीहरी श्रीहरी असे उद्गार काढले। लागले नेत्र रे पैल तीरा ही ओळ ते गुणगुणले। मग उदास हास्य करीत ते पुटपुटले, पैल तीर, काव्य नुसतं काव्य। कुणाशी तरी बोलत असल्याप्रमाणे त्यांनी नकारार्थी मान हलवली। जणू त्यांना म्हणायचे होते, जीवन समुद्र विशाल आहे, चित्रविचित्र आहे, जितका सुंदर तितकाच भयंकर आहे, पण त्याला ना ऐल तीर ना पैल तीर। समुद्रात माणसांचं भक्ष्य असणारी मासळी भरपूर आहे, मात्र माणूस ज्यांचे भक्ष्य बनू शकतो असे शार्क मासेही काही त्यात थोडे थोडके नाहीत। सुस्कारा सोडून दादांनी डोळे उघडले। किती वाजले हे पाहण्याकरता त्यांनी मान वळवली। मिलिंद मुकाट्याने आपल्यापाशी उभा आहे हे आता कुठे त्यांच्या लक्षात आले। सश्याच्या पिलाला गोंजरावे तसे त्याला कुरवाळीत दादांनी विचारले, राजाधिराज मिलिंद महाराज, काय हुकूम आहे? जेवायला उठायचं। स्वयंपाक मगाशीच झालाय आजीचा, पण मावशी कुठे आली अजून? अजून हा शब्द कानी पडताच दादा दचकले। बंदुकीच्या आवाजाने झाडावरल्या पाखराने घाबरून पंख फडफडावेत तशी त्यांच्या मनाची स्थिती झाली। त्यांनी मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले। 9:30 होऊन गेले होते। दुपारी 4ला बाहेर पडली होती नंदा। 5.5 तास। त्यांचे पितृमन एकदम अस्वस्थ झाले। लगेच व्यवहारी मन त्यांचे समाधान करू लागले। ही मुंबई आहे बाबा, मुंबई। इथं मनुष्य
माणूस असतो तो केवळ आपल्या स्वप्नात. एरवी एका यंत्रातला एक क्षुद्र खिळा, एवढीच त्याची किंमत. पेंगुळलेल्या मिलिंदने जांभई दिली. त्याची पाठ थोपटीत दादा म्हणाले, मावशीची वाट बघत बसू नकोस, आता जा, जेव जा आधी. अहो माई, तक्रारीच्या स्वरात मिलिंद उत्तरला. मी नाही जेवणार मावशी आल्याशिवाय. जेवल्यावर कालची गोष्ट सांगणार आहे ती पुढं. मी सांगेन तुला गोष्ट, मग तर झालं. मावशीसारख्या गोष्टी कुठं येतात तुम्हाला? आम्हाला नाही आवडत त्या रामाच्या आणि शिवाजीच्या गोष्टी. वक्त्याने रंगात येऊन बोलू लागावे तसा मिलिंद सांगू लागला. आजोबा, मावशीच्या कालच्या गोष्टीत की नाही एक भूत आहे, मोठे भूत. संबंध म्हणतात त्याला. भूताच्या गोष्टी खूप खूप आवडतात मला. कालच्या त्या गोष्टीत की नाही एक राजाचा मुलगा आहे, त्याचं नाव आमलेट. त्या आमलेटच्या बापाचं भूत येतं त्याला भेटायला. संबंध म्हणजे संबंध आणि राजपुत्र आमलेट म्हणजे हॅमलेट हे लक्षात येताच दादांना हसू आले. पण या चिमुकल्या वक्त्याचा विरस होऊ नये म्हणून त्यांनी ते आवरले. मात्र मनात ते नंदावर नाराज झाले. हॅमलेटची गोष्ट ही काही चिमुरड्या पोरांना सांगायची कथा आहे. इंग्रजी घेऊन नंदा यंदा MA झाली. अगदी थोड्या गुणांनी वर्ग चुकला तिचा. इतकी हुशार, इतकी विचारी, पण लहान मुलाला कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे काही अजून कळत नाही तिला. बालपण म्हणजे समुद्राच्या वेळेवरल्या मऊ मऊ वाळूत इवले इवले किल्ले बांधण्याचा काळ. यावेळी हिमखंड किती प्रचंड असतो, त्याचा राक्षसी देह समुद्रात कसा रोखलेला असतो आणि मोठमोठ्या आगबोटींना तो लिलेने कशी जल समाधी देतो, हे चिमण्या जीवांना कशा करता सांगायचं. दादा काही बोलत नाहीत असे पाहून मिलिंदच्या गाडीने रूळ बदलले. दादांच्या अंगावर रेलून एखादी गुप्त गोष्ट सांगावी तसा तो त्यांच्या कानात कुजबजू लागला. आजोबा, मावशी अगदी वाईट झाली बघा. मागं कशी छान छान विमानं करून द्यायची मला, पण सकाळी मी विमानाचा हट्ट धरला तेव्हा एक चापटी मारली तिने मला. मग डोळे पुशीत ती खिडकीपाशी गेली, माझ्याशी कट्टी केली. नंदाचे मन असे सैरभैर का झाले आहे हे दादांना ठाऊक होते. पण ते मिलिंदला कसे समजावून सांगायचे. 5 महिन्यापूर्वी झालेल्या शेखरच्या अपघाती मृत्यूने आयुष्याच्या उंबरठ्यावरच नंदाला मोठी ठेच लागली होती. तिच्या संसाराच्या सुंदर स्वप्नांचे तुकडे तुकडे झाले होते. अगदी भग्न स्वप्नाचा प्रत्येक कण तिच्या काळजात सलत होता. कुठलीही गोष्ट अगदी
जीव लावून करायची हा तिचा स्वभाव. असल्या माणसांच्या साऱ्या भावना उत्कट असतात. तिचे हे पहिले वहिले प्रेमही तसेच. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.